भाग क्रमांक 147 147 श्रीराम. या दोघांचा वध झाल्यानंतर थोडंसं बलरामांकडे आपण जाऊया की बलराम काय करत होते हे सगळं होत असताना. बलराम दादा जे आहेत ते होते तिथे, परंतु बलराम दादांना हे समजलं होतं की कौरव आणि पांडव जे आहेत ते युद्धाच्या तयारीमध्ये आहेत हे त्यांना समजलं होतं. आणि मग त्यांनी विचार असा केला की पांडवसुद्धा माझे आहेत आणि कौरवही माझे आहेत. त्यातून दुर्योधन तर शिष्य बलराम दादांचा. मग आता आपण काय करायचं? युद्ध थांबवणं तर आपल्या शक्तीच्या बाहेर आहे. युद्ध बहुतेक होणारच आहे. तेव्हा आपल्याला कोणाची बाजू उचलता येणार नाही आणि उचलू पण नाही. दोघंही आपलेच आहेत म्हणलं तर. म्हणून त्यांनी विचार केला की आपण तटस्थ राहूया. पण तटस्थ राहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थिती ठेवून तटस्थ राहणं कठीण होतं. कारण पांडवांनी आग्रह केला असता, नाही तुम्ही माझ्या बाजूने या लढायला. कौरवांनी आग्रह केला असता. आणि तटस्थ कसं त्याला राहता आलं असतं. तटस्थ राहणं त्याच्यासाठी कठीण होतं. म्हणून त्यांनी विचार केला की आपण मधला मार्ग शोधूया. आणि म्हणून बलराम दादांनी ठरवलं की आपण तीर्थयात्रा करूया. तीर्थयात्रेचा बहाणा चांगला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता मला तीर्थयात्रा करायची, त्यामुळे मी इथे काय थांबत नाही आहे. आणि असं त्यांनी जाहीर केलं आणि तो सरळ तीर्थयात्रा निघून गेला. अर्थात लांब जाणं हा त्याचा भाग होता आणि तो त्यांनी केला. परंतु तिथून निघाल्यावर त्यांनी खरोखरच ठरवलं की आपण निघालच होतं, आपण तीर्थयात्रा जरूर करूया. का नको करूया? जरूर करूया. नाहीतरी माझं मन जे आहे हे इथेच माझं मन मागे राहणार आहे. कारण माझा लहान भाऊ कृष्ण इथेच राहणार आहे. तो युद्ध तर करणार नाही आहे, परंतु कृष्ण जो आहे हा अर्जुनाच्या रथावर सारथ्यत्व करणार आहेच ना. म्हणल्यावरती माझा भाऊ तिथे आहे म्हणल्यावर माझं मन कसं लागायचं? हाही एक त्याच्या मनामध्ये भाग होताच. तरी पण म्हणलं इथे बसण्यापेक्षा आपण तीर्थयात्रा केलेली बरी. आणि म्हणून तो तीर्थयात्रेला खरोखर बाहेर पडला. द्वारकेतून बाहेर पडला. एकामागे एका ठिकाणी फिरतोय. प्रभास क्षेत्री गेला, तिथे स्नान केलं. तिथे त्यांनी तर्पण केलं. तिथे जे लोक होते, देव असतील, ऋषी असतील, पितर असतील, या सर्वांना त्यांनी भोजन, इष्टभोजन दिलं. सर्वांना तृप्त केलं बलराम दादांनी. आणि परत ते पुढे निघाले. तीर्थयात्रा पुढे सुरू. सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने ते गेले. अर्थात तिथे जाताना त्याला अनेक दुसरी तीर्थक्षेत्र लागली. जसं बिंदुसर लागलं, चित्रकूप लागलं, सुदर्शन तीर्थ लागलं, विशाल तीर्थ लागलं, अनेक तीर्थ होती, चक्रतीर्थ लागलं. अशी सगळी तीर्थक्षेत्र बघत तिथे स्नान करत ते पुढे चालले होते. यमुना नदीजवळ आले. तिथेही त्यांनी तीर्थ स्नान केलं. गंगेच्या तटावर गेले. तिथे त्यांनी स्नान केलं. आणि तिथे काही ऋषी होते. त्यांच्या सहवासात ते काही दिवस राहिले. तिथून पुढे ते नैमिषारण्यात गेले. नैमिषारण्य हे एक खूप मोठी पुण्यभूमी आहे, जिथे अनेक ऋषी तपश्चर्यासाठी नेहमीच जात आलेत. आणि अर्थात या भूमीमध्ये आपले महाराज पण गेले होते. महाराजांनी सुद्धा नैमिषारण्यात जाऊन तपश्चर्या केलेली आहे. त्यांची तपश्चर्या करण्याची जागा पण तिथे आहे. चौथारा पण तिथे आहे. ते झाड तिकडे आहे. तिथे एक गोल छान बसायची जागा आहे. आणि अशा या नैमिषारण्यामध्ये सुद्धा बलराम दादा गेले, जिथे अनेक ऋषी तपश्चर्या करत होते किंवा अनेक ऋषी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करत होते. जेव्हा बलराम दादा तिथे पोचले तेव्हा तिथे असलेले ऋषीमुनी आदराने उभे राहिले. कारण अवतार पुरुष. सर्वांनी बलराम दादांचं स्वागत केलं. त्यांना नमस्कार केला. त्यांना बसायला आसन दिलं. हे सगळं सुरू होतं त्यावेळेस एक गोष्ट घडली. त्यावेळेस अशी गोष्ट घडली की व्यासमुनींचे शिष्य, त्यांचं नाव होतं रोमहर्षण,
हे मात्र बसलेलेच राहिले, ते उठून उभे राहिले नाहीत. सगळे तिथले ऋषीमुनी उठून उभे राहिले, पण रोमहर्षण त्यांच्या जागेवरून हलले नाहीत. ते असेच व्यासपीठावर बसून राहिले. अर्थात हे जे ऋषी होते रोमहर्षण, यांचा जन्म सूत कुळामध्ये झाला होता. हे ब्राह्मण नव्हते, परंतु त्यांची तपश्चर्या होती, त्यामुळे ते ब्राह्मणांसारखेच होते. सूत तसे प्रसिद्ध, आपल्याला माहिती आहे, सूतांचं नाव आपण ऐकलं असेल. सत्यनारायणच्या कथेमध्ये सूत कथा सांगतात सगळ्या, की बघा ते सूत आहेत, ते हे आहेत. या सूतांच्या काळात तो जन्माला होता. आणि असे हे रोमहर्षण ऋषी मात्र जागचे हल्ले नाहीत आणि बसून राहिले. बाकी सगळे ऋषीमुनी उठून उभे राहिले. तेव्हा ही गोष्ट मात्र काही बलराम दादांना फारशी आवडली नाही. त्याला थोडासा क्रोध पण आला आणि ते म्हणाले की हा रोमहर्षण, बघा त्यांनी एक शब्द वापरलाय भागवतामध्ये, हा रोमहर्षण हा प्रतिलोम आहे. प्रतिलोमचा अर्थ त्यांनी दिला भागवतामध्ये. प्रतिलोम म्हणजे क्षत्रियांपासून ब्राह्मण स्त्रीला झालेला मुलगा. तो क्षत्रिय पण नाही आणि ब्राह्मण पण नाही, त्या दोघांचा मधून हा पुत्र तयार झालेला आहे. आणि म्हणून त्याला प्रतिलोम असं शब्द पूर्वीच्या काळी होता. आणि हे बलराम दादांना माहीत होतं, म्हणून ते म्हणाले की प्रतिलोम असून सुद्धा तो जागेवरून उठला नाही, पण बाकी सगळे ऋषीमुनी उठले. आणि ही काही त्यांनी चांगली गोष्ट केली नाही. आणि मग असा जो मनुष्य करतो त्याला दंड द्यायला पाहिजे. आणि हा दंड म्हणजे त्याला मृत्यूदंड आहे असं त्यांना वाटलं. अर्थात ते शीघ्रकोपी होते, आपल्याला माहिती आहे बलराम दादा खूप शीघ्रकोपी होते. त्यांना रागही आलं की अशा प्रकारे का हा वागतोय रोमहर्ष. आणि दुसरं त्याने हे वाटलं की रोमहर्ष तर व्यासमुनींचा शिष्य, व्यासमुनी किती श्रेष्ठ, ज्यांनी 18 महापुराणं लिहिली, त्यांचा हा शिष्य, आणि त्यांच्याकडे अध्ययन करून सुद्धा हा असा उर्मट कसा काय, याचा त्याला खूप राग आला. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की या शिष्याला दंड देणं जरुरी आहे. कारण जर यांनी खरोखर एवढी शास्त्र वाचली असतील, एवढा अभ्यास केला असेल, तर अशा प्रकारे उद्दामपणा ह्याच्याकडे यायला नाही पाहिजे. जर एखाद्याकडे विद्या असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे जोडीला? विनय पाहिजे. जर विद्येच्या जोडीला विनय नसेल तर विद्या शोभणार कशी? विद्या विनयनं शोभते ना. तुमचं शिक्षण जर असेल, धर्मशिक्षण असेल, ज्ञान असेल, तर तुम्ही विनयशील राहायला पाहिजे. पण इथे विनयशीलतेचा कुठेही भाग दिसत नाही. तुमचा उद्दामपणा दिसतोय की तुम्ही उठून उभे पण राहत नाही, बाकी नमस्कार करणं लांबचा भाग आहे. मग असं जर वर्तन असेल तर यांची काय धार्मिकता आहे, त्यांनी काय शिक्षण घेतलं व्यासमुनींकडे, असं बलराम दादाला वाटलं. आणि म्हणून त्यांनी विचार केला की असे जे लोक धार्मिकताचा दंभ दाखवतात अशा लोकांना आपण शासन करायला पाहिजे. अर्थात शासन करण्याचा अधिकार बलराम दादांकडे होता नक्कीच. कृष्ण आणि बलराम शेवटी नाही म्हणते, राजा तर होतेच ना. आणि म्हणून त्यांनी विचार केला की शासन करायला पाहिजे. आणि माझा अवतार कशासाठी आहे? मुळात मी अवतार घेतला अशा लोकांचंच शासन करण्यासाठी. हा पापीच आहे, तेव्हा याला मी शासन करण्यामध्ये काही चूक नाही. आणि म्हणून याला मी शासन करीन. पण आता शासन कसं करायचं हा एक प्रश्न आहे ना. शासन करायचं कसं? शासन कुठलं करायचं तर देहदंड द्यायची इच्छा आहे बघा. पण करायचं कसं? करायचं कसं हा प्रश्न का पडला? त्याचं कारण हे होतं की तीर्थयात्रेला निघाले होते. आणि जर तीर्थयात्रेला निघाला असेल तर हातामध्ये धनुष्यबाण घेतलेलं नव्हतं, कमरेला तलवार नव्हती, किंवा त्यांचं आवडतं मुसळ आणि नांगर पण नव्हतं, काहीच नव्हतं. मग याचा वध कसा करायचा? कुठल्या शस्त्राने वध करायचा? हा प्रश्न त्यांना क्षणभरच पडला, परंतु जास्त वेळ लागला नाही. अर्थात त्यांनी मार्ग शोधला. तिथला एक दर्भाची काडी उचलली आणि ती काडी त्यांनी सूतमुनींवर फेकली आणि सूतमुनींना तत्काळ मृत्यू आला. बघा, दर्भाच्या काडीने मृत्यू आला, कारण त्याच्या मागे शक्ती त्यांची होती ना. जसं वर्णन आहे की ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थाम्याने,
पण तेव्हा ब्रह्मास्त्र त्याच्याकडे कुठे होता, हातात धनुष्यबाण नव्हतं, पळाला होता तो, सगळीकडे पळत होता, त्याचा पाठलाग केला होता अर्जुनाने. त्यावेळेस तसा तो निशस्त्र होता विचार केला होता, कारण शस्त्र टाकून पळाला होता. पण जेव्हा त्याच्या वरती जीवावर संकट आलं तेव्हा त्यांनी विचार केला की ब्रह्मास्त्र सोडूया. आणि मग सोडलं कसं, दर्भाची काडी घेतली हातामध्ये आणि ती दर्भाची काडी घेऊन मंत्रवली आणि सोडून दिली, ब्रह्मास्त्र प्रकट झालं. बस इथे असंच काहीसं घडलं. बलराम दादाने हातामध्ये फक्त दर्भाची काडी घेतली आणि अर्थात सोडली. ती काडी जेव्हा जाऊन लागली तत्क्षणी मृत्यू आला. सूत मुनींना, एवढे मोठे मुनी होते पण त्यांना मृत्यू आला. आणि मग मात्र तिथे जितके ऋषी होते ते सगळे ऋषी म्हणलं हे काय घडलं, फार वाईट गोष्ट घडली. ते बलराम दादाला म्हणाले, बलराम दादा आपण काय केलं. अहो या रोमहर्षण ऋषींना अशा ठिकाणी बसण्याचं आम्हीच सांगितलं होतं, आम्हीच त्यांना सांगितलं तुम्ही उठू नका, त्रास घेऊ नका, आम्हीच त्यांना हे आसन ग्रहण करा असं सांगितलं होतं आणि आमच्या सल्ल्यामुळे ते तिथे बसून राहिले. तेव्हा त्यांचा त्यात काही दोष नाही. तेव्हा आपण हे जे काय केलं ते बरोबर केलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं आपण हे बरोबर केलं नाही, ही हत्या आहे आणि ही साधी हत्या नाही, ब्रह्महत्या आहे. जन्माने जरी ब्राह्मण नसेल तरी कर्माने ब्राह्मण आहेत ना, ब्राह्मणांच्या बरोबर बसायचे म्हणजे तेवढा अधिकार प्राप्त झाला होता. तर मग अशा प्रकारे तुमच्या हातून ही आज जी घडली ती हत्या साधी नाही, ब्रह्महत्या आहे. आता आपण तर स्वतः अवतारी पुरुष आहात, आपल्याला हे कोण सांगणार याचं काय करायचं ते. आपल्याला तर वेदसुद्धा आज्ञा देऊ शकत नाहीत, अवतारी पुरुषांना वेदसुद्धा सांगू शकत नाहीत की असं करा. हा अधिकार वेदांना पण नाही आहे जर अवतारी पुरुष असतील तर. आणि आपण अवतारी पुरुष आहातच, तेव्हा आपल्याला आज्ञा देण्याची शक्ती कोणाकडे नाही आहे, कोणाकडे तितकी पात्रता नाही आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की आपण अवतार घेतला आहे दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी, पण त्याचबरोबर लोकांनी कसं वर्तन करावं हे पण दाखवण्यासाठी घेतलं आहे ना. आपला आदर्श पण आहे लोकांसमोर. तेव्हा आज आपल्या हातून भले नकळत झाली सर ही हत्या. आपल्याला हे माहीत नव्हतं की आम्ही यांना अशा प्रकारे परवानगी दिली बसून राहण्यासाठी किंवा बसून राहा असं सांगितलं आहे, परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळे का होईना पण ब्रह्महत्या तर घडलीच आहे ना. तेव्हा कळत नकळत जरी हत्या घडली तर त्याचा प्रायश्चित्त घ्यायलाच पाहिजे असं शास्त्र तर सांगतं आहे, पण आम्ही आपल्याला सांगू शकत नाही कारण हा अधिकार आम्हाला पण नाही आहे. तेव्हा आता तुम्हीच सर्व काय करायचं ते. अशा प्रकारे ऋषींनी सांगण्याचं काम केलं की ब्रह्महत्या घडलेली आहे, पाप घडलेलं आहे. तेव्हा बलराम दादाला लक्षात आलं की आपण नकळत केलं पण ब्रह्महत्या तर घडली आणि लोकांसमोर आपला आदर्श काय राहील जर आपण प्रायश्चित्त नाही घेतलं तर. असं होता कामा नये की मी राजा आहे आणि सगळे नियम बाजूला ठेवले, सगळे नियम प्रजेला, मला काहीच नियम लागून, असं तर चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपण प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. मग ते ऋषीने म्हणाले की महाराज आता तुम्ही आम्हाला हे सांगा की मी काय करू म्हणजे मला कुठलं प्रायश्चित्त घेतलं म्हणजे माझं पाप नष्ट होईल, हे तुम्ही मला सांगा. आणि प्रायश्चित्त सांगाल तर असं सांगा की जे सगळ्यात कठीण असेल. अनेक प्रकारचे प्रायश्चित्त असू शकतात, परंतु मला सर्वात कठीण जे असेल ते प्रायश्चित्त सांगा, ते मी घेऊ इच्छितो. आणि त्याच्या बरोबर मला हेही सांगा की आता सूत जरी समजा या जगात नसले तरी पण या सूत्रासाठी सुद्धा मला काय करता येईल का सांगा, मी ते करू शकतो हे नक्कीच तुम्हाला माहिती आहे, मृत पावले तरीसुद्धा. तेव्हा मला तुम्ही हे सांगा की मी काय करू. प्रायश्चित्त प्रथम श्रेणीचं सांगा, सर्वात कठीण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सूत मुनींना मी काय करू हे तुम्ही सांगा. काय देऊ त्यांना, माझी शक्ती देऊ, काय देऊ सांगा, तुम्ही मला सांगा. जेणेकरून दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत की प्रायश्चित्त मला मिळायला पाहिजे पण त्याचबरोबर ह्या ऋषींनासुद्धा आपल्या भाषेमध्ये त्याची भरपाई मिळाली पाहिजे. आजच्या भाषेत कॉम्पन्सेशन, बरोबर आहे. हां, तर याची भरपाई पण झाली पाहिजे आणि भरपाई होताना मला प्रायश्चित्त पण मिळालं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही मला सांगा की काय मी केलं तर ह्या दोन्ही गोष्टी घडतील. असा ऋषींना सल्ला विचारला. ऋषींनी थोडासा विचार केला, म्हणाले ठीक आहे उपाय आहे,
प्रायश्चित्त तर तुम्हाला सांगतोच आम्ही, प्रश्नच नाही आहे. आणि ऋषी म्हणाले की असं आहे की जरी यांचा मृत्यू झाला असला तरी पण यांचा जो पुत्र आहे किंवा हे ऋषी परत जन्म घेऊ शकतात. आणि मग जेव्हा हे जन्म घेतील किंवा यांचा जो पुत्र आहे होणारा, त्याच्यामध्ये हे जातील आणि त्या पुत्राला तुम्ही सगळ्या शक्ती द्या ज्या तुम्ही यांना देऊ इच्छिता. जे काही तुम्हाला त्यांना द्यायचं असेल, दीर्घ आयुष्य द्यायचं आहे किंवा अजून काही द्यायचं आहे, बल द्यायचं आहे तुमच्याकडे असलेलं, तर याच्या पुत्राला देऊ शकता. त्यांचा आत्मा त्यांच्या शरीरात जाईल. त्यामुळे हे तुम्ही करू शकता. हा एक भाग झाला. आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे, ती म्हणजे बलवल नावाचा एक राक्षस आहे इथे, जो इथे आम्हाला प्रचंड त्रास देतो आहे. आम्हाला कुठला यज्ञ करू देत नाही, आम्हाला काही याग करू देत नाही, आम्हाला काहीही करू देत नाही. याने आम्हाला त्राही माम केलं अक्षरशः. तेव्हा तुम्ही याचा नाश करा ही आमची आपल्याला विनंती आहे. हे जर केलं तरीसुद्धा एक खूप मोठं आमचं काम होईल, पुण्य लाभेलच, प्रश्न नाही आहे. तेव्हा हे एक करा आणि हे झाल्यानंतर मग तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करा. हे 3 कामं सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे सूत मुनी जे आहेत त्यांच्या मुलाला सगळा जो काय आशीर्वाद तुम्हाला द्यायचा तो द्या, कारण त्यांचा आत्मा तिथे जाईल. दुसरी गोष्ट करा, या बलवल नावाचा राक्षसाचा वध करा. तिसरी गोष्ट नंतर करा, ती म्हणजे तीर्थयात्रा करा. आणि मग तुम्हाला अर्थात तुमचं प्रायश्चित्त पूर्ण होईल. अशा प्रकारे 3 गोष्टी करायला ऋषीमुनींनी सांगितलं बलराम दादाला. बलराम दादानी अर्थात गुरूंच्या पाया पडले, ऋषींच्या म्हणाले आपण जे काही मला सांगितले ते मला पूर्णपणे मान्य आहे आणि मी ते आता लगेच करण्यासाठी सुरुवात करतो. म्हणजे पहिलं काम करतो हे की तुम्हाला ज्या दैत्याचा त्रास होतो त्याचा पहिला नाश करतो. अर्थात दैत्याला बोलवायची गरज नव्हती. कुठलंही चांगलं काम सुरू झालं की दैत्य लगेच यायचेच. दैत्य अदृश्य जेव्हा त्रास द्यायचा ते प्रगट होतात. गमतीची गोष्ट अशी आहे की अदृश्य दैत्य पण खूप आहेत, लक्षात ठेवा. जसं जप करायला तुम्ही सुरुवात करायला जांभा येईल की नाही बघा. कधी कधी असं होतं मी अत्यंत फ्रेश आहे असं गृहीत धरा, छान मस्त बसलो आणि हातात माळ घेतली की जांभा येऊ शकते. असं होतं कधी कधी ना. याचं कारण काय? हे बलबल राक्षस आहेत ना असे, हे प्रगट होतात, ते तुम्हाला जप करू देणार नाही. पण अशा वेळेस आपण काय म्हणलं पाहिजे की नाही मी करणारच आहे. तू जांभई येते म्हणजे चांगली गोष्ट आहे, मी असं समजतो ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे माझ्यासाठी. येऊ द्या, अजून 4-5 येऊ देत, पण मी जप सोडणार नाही. आणि असं खरोखर होता हा अनुभव आपण घेतला असेल. मला एका व्यक्तीने पण प्रश्न विचारलेला असेल की असं कसं होतं, मी आंघोळ करून बसल्यावर तर उलट मी फ्रेश असतो, मग मला जांभई काय येतं. म्हणजे जांभई येतं याचा अर्थ यू आर ऑन द राईट ट्रॅक, यू हॅव टू प्रोसीड. फक्त तुला न थांबता पुढे जायचं आहे, त्या जांभईकडे लक्ष द्यायचं नाही. तू पुढे जा, बघ काय होतं ते. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा अनेक न दिसणाऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला चांगल्या कामासाठी विरोध करत असतात. त्या वाईट शक्ती आहेत सगळ्या, ज्या असतात सगळ्या ठिकाणी असतात कमी अधिक प्रमाणात. तसा हा बलवल राक्षस आहे. याचा नाश करायचा होता, शोधायची गरज नव्हती. पवित्र काम सुरू करा, येणार असतो न बोलवता. आणि अर्थात जेव्हा ऋषीमुनींनी यज्ञयाग करायला सुरुवात केली लगेच तो तिथे प्रकट झाला. प्रचंड भयानक रूप त्यांनी धारण केलं होतं. काळा कुट्ट, काळा कभिन्न, उंच, डोळे लाल लाल, नाक फेंद्र्यासारखं होतं, हातात त्रिशूळ होता, केस लांब लचक होते, जीभ बाहेर काढलेली होती, हाताची नखं लांब लचक होती. भयानक असा तो गर्जना करत होता आणि मायावी राक्षस होता. त्याच्या मुखामधून ज्वाळा बाहेर होती. अशा प्रकारे भयानक रूप त्याचं होतं. आणि हे भयानक रूप घेऊन त्याने आल्या आल्या सर्वत्र विध्वंस करायला सुरुवात केली. ऋषीमुनी यज्ञयाग करायला बसले होते, त्यांनी सर्वत्र त्या अग्निकुंडामध्ये येऊन अपवित्र गोष्टी टाकायला सुरुवात केली. अग्निकुंड सगळी जी अपवित्र बनवायला सुरुवात केली. काही ठिकाणी मलमूत्र पण टाकून दिलं आणि काही ठिकाणी पाणी आणून
यज्ञ बंद करायचा प्रयत्न केला. हे सगळं त्यांनी सुरू केलं. अर्थात बलराम दादा बघत होते की राक्षस काय करतोय. बलराम दादा जेव्हा पुढे आले तेव्हा ह्या राक्षसाला खूप राग आला. राक्षस म्हणाला, हा कोण आला कप पदार्थ मानव, माझ्यासारख्या एवढ्या मोठ्या शक्तिशाली राक्षसासमोर हा आला कसा, याचंच त्याला आश्चर्य वाटलं. अर्थात त्यांनी आपल्या मायावी शक्तीचा भरपूर वापर करून बलराम दादावर हल्ला केला. अर्थात बलराम दादावर कुठल्याही हल्ल्याचा परिणाम होण्याचा प्रश्न नाही. ते अविचल होते. अनेक प्रकारे अनेक गोष्टी केल्या. बलराम दादा अविचल होते. बलराम दादाने बघितलं की चालू आहेत प्रयत्न, आपल्याला मारण्याचे शक्यता नव्हतंच. बलराम दादाने शांतपणे आपल्या हातामध्ये अर्थात आपला नांगर प्रगट केला. हातामध्ये नांगर घेतला, एका हातामध्ये मुसळ प्रगट केलं आणि मग नांगर जे आहे ते हातात घेतलं. नांगराचा एक घाव त्याने त्याच्या शरीरावर घातला. शरीरामध्ये त्याच्या नांगर अडकलं आणि मग त्यांनी त्याला खसा 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 खेचलं आणि आपल्या समोर पाडलं. आणि पाडल्यानंतर हातात असलेलं मुसळ घेतलं आणि मुसळाचा एकच प्रहार त्याच्या अर्थात डोक्यावर केला. त्याच्या डोक्यावर एक प्रहार केला. प्रचंड आवाज झाला आणि जणू एखादा महाकाय पहाड जर कोसळला तर कसा आवाज येतो तसा आवाज झाला आणि अर्थात त्याच्या मस्तकाचे तुकडे तुकडे झाले आणि तो धाराशायी पडला. प्रचंड आवाज झाला. जसं मी म्हटलं की पहाड पडल्यावरती जसा आवाज होता तसा आवाज झाला त्याच्या मस्तकाचे तुकडे होताना. त्याने आवाज पण भरपूर केला, किंकाळी पण जोरदार फोडली आणि अर्थात तो मृत्युमुखी पडला आणि सर्वत्र आनंद झाला. परंतु याचा पण उद्धारच झाला नाही का. राक्षस होता दुष्ट, परंतु मृत्यू कोणाच्या हातून आला तर बलराम दादांच्या हातून आला आणि त्यामुळे अर्थात त्याला मुक्तीच मिळाली. तिथे असलेले सर्वच ऋषीमुनी आनंदित झाले आणि त्यांनी बलराम दादांची भरपूर स्तुती केली. त्यांना भरपूर आशीर्वाद दिले. म्हणाले, तुम्ही आमच्या या कार्यामध्ये किती मोठं कार्य केले तुम्हाला कल्पना नाही. आम्ही जे काही करू इच्छितो त्याच्यामध्ये हा राक्षस नेहमी व्यत्यय आणायचा. तुम्ही किती मोठं काम आमचं केलं. आमचे अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हाला आहे. अशा प्रकारे बलराम दादांना अनेक आशीर्वाद ऋषी आणि मुनींकडून मिळाले. त्याची त्यांना गरज होती, कारण त्यांच्या हातून महापातक घडलेलं होतं. त्यांच्या हातून ब्रह्महत्या घडली होती आणि ब्रह्महत्येचं पातक त्यांना जे ते घालवायचं होतं. त्यामुळे हे जेवढे आशीर्वाद त्यांना मिळत होते ते त्यांना हवेच होते आणि ते सगळे आशीर्वाद तिथल्या सगळ्या ऋषीमुनींनी बलरामांना दिले. अनेक ऋषींनी अनेक काही गोष्टी दिल्या त्यांच्याकडे असलेल्या चांगल्या चांगल्या. हे सगळं घडलं. त्यानंतर यथावकाश या सर्व ऋषीमुनींचा त्याने निरोप घेतला. मनात म्हणाले की माझं एक महत्त्वाचं काम झालं, अजून बाकी आहे काही. जे मला रोमहर्षण यांच्या आत्म्याला द्यायचं ते मी बसल्या जागून देऊ शकतो, पण दोन कामं आहेत ती मला स्वतः करायची आहेत. त्यातले एक जे होतं ते म्हणजे या बलवलाचा वध करणं. ते आता झालं आहे, पण दुसरं काम बाकी आहे ना, आणि ते म्हणजे तीर्थयात्रा करणं. कारण ऋषीमुनींनी सांगितलं होतं की बलराम दादा आपल्याला तीर्थयात्रा केल्याशिवाय आपलं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. या दोन गोष्टी आधी करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तीर्थयात्रा करा, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. जसं ऋषीमुनींनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं की आता आपण तीर्थयात्रेला आरंभ करूया. ऋषीमुनींचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि तिथून ते सरळ निघाले तीर्थयात्रेसाठी. बलराम दादा निघाले, त्यांच्याबरोबर अर्थात काही ब्राह्मणही बरोबर होते, त्यांनाही त्यांनी बरोबर घेतलं आणि सगळे कौशिकी नदीवर आले. पहिल्यांदा तिथे स्नान केलं. तिथून यथावकाश पुढे गेले. अर्थात पुढे सुद्धा एक सरोवर लागलं जिथून शरयू नदीचा उगम होत होता. अशा ठिकाणी गेले आणि तिथेही स्नान केलं. अर्थात शरयू नदी तर किती पवित्र आपल्याला माहिती आहे की शरयू नदी जी आहे तिच्यामध्ये भगवान राम हे नेहमी स्नान करायचे. शरयू नदीमध्ये ती त्यांची आवडती नदी होती.
असंही म्हणलं की शरयू नदीमध्येच भगवंताने आपला अवतार पण समाप्त केलेला आहे. म्हणून शरयू नदी ही फार पवित्र नदी मानली जाते. आणि अर्थात या नदीमध्ये सुद्धा बलराम दादांनी स्नान केलं, तर्पण केलं, पुढे गेले. कुलाश्रम नावाचा एक भाग आहे, तिथे गेले, तिथेही त्याने हेच केलं. तिथून पुढे अजून गेले, गंडकीला गेले, गंडकी नदी आहे. गोमती तिथे गेले, पिपाशा नावाची एक नदी आहे, तिथे गेले, तिथे स्नान केले. सर्व पवित्र नद्यामध्ये एकामागे एक ते जात आहेत आणि स्नान करतायत. करत 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 ते शेवटी गयेला जाऊन पोचले. गयेला गेल्यावर अर्थात तर्पणविधी करताची पद्धत आहेच आहे, पहिल्यापासून आहे. आणि बलराम दादांनी पण ते केलं. गयेला गेल्यावरती त्यांनी हा तर्पणविधी जो आहे, पितृतर्पणविधी तिथे जाऊन केला. तिथून गंगासागरला गेले. अर्थात ही पण पवित्र नदी आहेच आहे, गंगासागर. त्याचा संगम पण खूप सुंदर आहे. आणि या गंगासागर नदीच्या संगमावर तिथे गेले, तिथे जाऊन परत स्नान केलं. त्यानंतर ते एका पवित्र अशा पर्वतावर गेले. त्या पर्वताचं नाव होतं महेंद्र. महेंद्र या पर्वताचं वैशिष्ट्य काय असेल, काय याचं एवढं पावित्र्य? तर या ठिकाणी परशुराम ऋषी जे आहेत ते राहायचे आणि तिथे त्यांनी भरपूर तपश्चर्या केलेली आहे. आणि अशा या पर्वतावर सुद्धा बलराम दादा गेले आणि अर्थात त्या ठिकाणी परशुराम होते. त्यांनी अभिवादन केलं, त्यांची भेट घेतली आणि मग तिथून परत आपली तीर्थयात्रा पुढे चालू ठेवली. त्याच्यानंतर मग त्यांनी सप्त गोदावरी स्नान केलं. वेणा नदी, पंपा नदी, भीमरथी अशा अनेक पवित्र नद्या तिथे होत्या. या सगळ्या नद्यांमध्ये स्नान करत 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 पुढे ते कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गेले. कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं, पुढे निघाले. ते पुढे कुठे गेले असतील तर महादेवांचं जे निवासस्थान आहे, कुठे निवासस्थान? श्रीशैल. श्रीशैल हा अर्थात खूप पवित्र भाग आहे. आणि अशा या श्रीशैल पर्वत जो आहे तिथे ते गेले, जिथे भगवंताचं निवासस्थान आहे. आणि त्या ठिकाणी पण ते जाऊन पोचले. तिथेही त्यांनी दर्शन घेतलं भगवंताचं. तिथून दर्शन घेतल्यावरती ते द्रविड देशाकडे यायला निघाले. यथावकाश प्रवास करत 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 ते द्रविड देशाकडे आले. तिथून व्यंकटाचलावर गेले आणि भगवान व्यंकटेशाचं दर्शन घेतलं. तिथून परत ते भरपूर पुढे निघाले. ते भरपूर यात्रा केली. नंतर कामाक्षीचं दर्शन घेतलं, नंतर शिवकांचं दर्शन घेतलं, विष्णुकांचीला गेले, कावेरी नदीमध्ये स्नान केलं. त्याच्यानंतर भगवान श्रीहरी जिथे निवास करतात अशा श्रीरंग क्षेत्री पण गेले की जिथे भगवंताचा नेहमी निवास असतो. त्याच्यानंतर पुढे अजून त्यांनी प्रवास भरपूर केला. ऋषभ पर्वतावर गेले, मथुरेला गेले. असं बरंच त्यांनी यात्रा केली. जेवढी तीर्थक्षेत्रे आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्राचं त्यांनी ठरवलं होतं की मला प्रत्येक ठिकाणी जायचं आहे. मला जो दोष लागला आहे ब्रह्महत्येचा हा पूर्णपणे गेला पाहिजे. आणि म्हणून ते एकामागे एक तीर्थयात्रा करत होते. एक तीर्थ झालं की दुसरं तीर्थ, कुठलंही तीर्थ सोडलं नाही. तीर्थक्षेत्री गेले की ते दान धर्म पण करायचे. तिथे असलेल्या ऋषीमुनींना, ब्राह्मणांना अनेक प्रकारचं दान त्यांनी केलेलं आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी दान दिलेल्या आहेत. अर्थात ते राजाच होते, त्यांना लक्ष्मीची काही चिंता नव्हती. आणि त्यांनी या सगळ्या अनेक गोष्टींचं दान करत करत त्यांनी ह्या तीर्थक्षेत्र सगळ्या स्नान केलेलं आहे. करत करत ते मलय पर्वतावर गेले. मलय पर्वत पण अत्यंत पवित्र. आणि या मलय पर्वतावरती वस्ती असायची नेहमी अगस्त्य मुनींची. अगस्त्य मुनी पण खूप मोठे मुनी होते. त्यांनी समुद्र जो आहे तो पिऊन टाकला, अशी कथा आहे. अशा या अगस्त्य मुनींच्या कडे ते मलय पर्वतावर गेले. तिथे ऋषीवर होते, त्यांना त्यांनी नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला.
आणि नंतर पुढे परत निघाले. दक्षिणेच्या बाजूने ते गेले समुद्राकडे. तिथे गेल्यावरती बराच प्रवास केल्यानंतर ते यथावकाश कन्याकुमारीकडे गेले. तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर अजून पुढे गेले आणि अनंतशयम नावाचं एक क्षेत्र आहे, जे श्री विष्णूंचं क्षेत्र आहे. अशा या अनंतशयम नावाच्या क्षेत्री गेले. तिथे विष्णूंचं स्नान होतं, त्याचंही दर्शन घेतलं. तिथे असलेल्या सर्व ऋषी मुनींना अनेक प्रकारचं दान दिलं, स्नानही केलं अर्थात. त्यानंतर अजून पुढे गेले. तिथे पंचाप्सर नावाचं तीर्थ आहे, त्या तीर्थात पण त्यांनी स्नान केलं. प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्यावरती दान धर्म केला. दान धर्म करण्याला सुद्धा महत्त्व. काही ना काहीतरी दान द्या. आपण काही 10,000 गाई आणि वगैरे असं काही दान करू शकत नाही, परंतु काहीतरी आपण दान करू शकतो ना. तीर्थक्षेत्री गेल्यावर जसं स्नान करणं जरुरी आहे, दान करणं पण जरुरी आहे. भले तुम्हाला काय दान करायचं तो तुमचा भाग आहे. तुमची जी ऐपत असेल त्याप्रमाणे दान करा, पण दान केलं पाहिजे. दानाला खूप पुण्य आहे. आणि म्हणून बघा तुम्ही, बलराम दादा ज्या ज्या क्षेत्री गेले त्या सर्व क्षेत्री स्नान केल्यावरती त्यांनी दान धर्म अवश्य केलेला आहे. म्हणून आपल्याला जेवढं परवडेल तेवढं का होईना, पण दान जरूर करावं. बलराम दादांचा प्रवास चालू आहे. ते पुढे अजून फिरतायत. पुढे ते केरळमध्ये पण गेले. तिथून पुढे अजून काही ठिकाणी गेले आणि नंतर भगवान शंकराचं अतिशय पवित्र असलेली जागा जी आहे त्या जागी म्हणजेच गोकर्णाला गेले. गोकर्णामध्ये भगवंताचं एक स्थान आहे. आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी भगवंत नेहमी असतात, सूक्ष्म रूपाने भगवंत गोकर्णाला आहेतच, कारण त्यांचं आत्मलिंग जे आहे ते गोकर्णामध्ये आहे. आणि म्हणून गोकर्ण या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शंकरांची अनेक स्थानं आहेत. रामेश्वरम पण खूप पुण्यदायक स्थान आहे, नो डाऊट. परंतु सर्वात जास्त जे आहे ते गोकर्णच आहे, कारण त्यांचं आत्मलिंग तिथे आहे, जे गणपती बाप्पांनी जमिनीवर ठेवलं आहे. आणि आत्मलिंग म्हणजे परमेश्वरच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे गोकर्ण स्थान हे सर्वात त्यांचं एक नंबरचं स्थान आहे असं समजायला हरकत नाही. गोकर्णाला जाऊन जे त्यांना असं वाटतं भगवान शंकराचं दर्शन घ्यावं, गोकर्णाला जरूर जावं. आणि गोकर्ण खरंच किती सुंदर स्थान आहे. ज्यांनी गेले असेल, त्यांनी बघितलं असेल, त्यांनी काय सुंदर जागा आहे. गर्दी असते अर्थात, पण ते जी काय जागा आहे ती खरंच खूप पवित्र आहे. गेल्यावरच असं वाटतं. पहिल्यांदा एक गणपतीचं मंदिर लागतं आणि नंतर लगेच भगवान शंकराचं मंदिर. खूपच सुंदर जागा. मग ती तिथे गेल्यावर तुम्हाला, गेला असालच कदाचित तुम्ही, पण नसेल गेलं तर जाऊन बघा की गोकर्ण काय स्थान आहे. खूप पवित्र असं क्षेत्र आहे आणि तिथे ते पवित्र जाणवतं. जाणवण्याचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आहे. तेव्हा आपण जाऊन बघा. जसा ज्याला अनुभव त्यांनी सांगावा, पण नक्कीच तुम्हाला जाणवू शकेल की त्याचे काय पावित्र्य आहे ते. आणि अशा या पवित्र भगवान शंकराच्या गोकर्णाला सुद्धा बलराम दादा गेले. तिथेही त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या ज्या करायला हव्यात त्या. कुठलीही गोष्ट सोडली नाही की योगेश्वर मी आहे म्हणून मला काय हे करायची गरज नाही असं म्हणले नाही. सगळ्या यच्च यावत तीर्थाला ते गेले. सगळ्या तीर्थयात्रा करतात एकामागे एक. अनेक नद्यांमध्ये स्नान केलं. करत करत हे सगळं क्षेत्र झाल्यानंतर पुढे ते दंडकारण्यात सुद्धा गेले. दंडकारण्यामध्ये काही दिवस भगवान राम सुद्धा गेले होते, नाही का. त्रेतायुगामध्ये गेले होते दंडकारण्यामध्ये. तिथे अनेक दैत्य होते, त्यांचा वध पण केला विश्वामित्र ऋषींबरोबर असताना. आणि त्यामुळे भगवान रामांचा तिथे काही दिवस मुक्काम होता. त्यामुळे तेही पवित्र असं क्षेत्र आहे, म्हणून ते दंडकारण्यात सुद्धा केले. तिथेही काही काळ त्यांनी आपला निवास केला. नंतर यथावकाश ते महिष्मती नगरीच्या जवळ गेले. आणि महिष्मती नदी जी आहे, या महिष्मती नदीच्या जवळ जी नदी वाहते ती नदी म्हणजे नर्मदा. नर्मदा ही पवित्र नदी आहे. आपल्याला माहिती आहे की नर्मदेच्या काठावर सुद्धा अनेक ऋषींनी आणि मुनींनी तपश्चर्या केलेली. तपश्चर्या करण्याची ती एक अतिशय चांगली जागा मानली जाते नर्मदा.
आणि अशा या नर्मदेवर सुद्धा ते गेले आणि अर्थात तिथेही त्यांनी स्नान संध्या केली. तिथे त्यांनी अनेक ऋषीमुनींना अनेक गोष्टीचं दानसुद्धा केलं. त्याच्यानंतर ते परत पुढे आले आणि तिथून ते प्रभास क्षेत्री आले. प्रभास क्षेत्र तर प्रसिद्ध आहेच, आपल्याला माहितीच आहे की या प्रभास क्षेत्राचा काय महिमा आहे ते आपल्याला माहितीच आहे. अर्थात ती गोष्ट घडलेली नव्हती, ती नंतर घडणार होती, परंतु क्षेत्र तर पवित्र पहिल्यापासूनच आहे. तर अशा या प्रभास क्षेत्री पण ते गेले. तिथेही त्यांनी हे सगळं केलं जे इतर क्षेत्री केलं. आणि प्रभास क्षेत्री जेव्हा ते पोचले बलरामदादा, तेव्हा त्यांना एक बातमी ऐकायला मिळाली. काही ब्राह्मण तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं की दादा तुम्हाला एक बातमी आम्ही सांगू इच्छितो. म्हणे सांगा काय आहे. ते म्हणाले की असं झालं की कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. तुम्ही तीर्थयात्रा करतात तुम्हाला माहीत नाही, परंतु कौरव आणि पांडवांचं प्रचंड युद्ध झालं आणि भरपूर लोकांचा नाश झालेला आहे. तेव्हा मनात त्यांनी विचार केला की हे तर होणार होतंच आणि मुळामध्ये क्षत्रियांचा नाश व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पृथ्वीचा भार हलका कसा होणार, हे बलरामदादा मनात म्हणतात. अर्थात त्यांनी मनात असं म्हणलं की पृथ्वीचा भार बऱ्यापैकी कमी झाला आहे नक्कीच, परंतु पुढे त्यांना ज्यांनी बातमी सांगितली ते म्हणाले की अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे अशी आहे की रणभूमीवरती आता युद्ध चालू आहे, पण ते फक्त 2च व्यक्तींमध्ये आहे. म्हणजे कोणामध्ये चालू आहे. म्हणे भीम आणि दुर्योधन या दोघांमध्ये हे युद्ध चालू आहे. गदा युद्ध सुरू आहे. तेव्हा हे आपण आता इथे जवळ आला आहात तर चला आणि ते युद्ध थांबवावं असं मला वाटतं. बलरामदादाने ऐकलं, म्हणाले की चला आपण बघूया काय चाललं आहे. बलरामदादा कुरुक्षेत्रात पोचले, ज्या ठिकाणी भीम आणि दुर्योधन गदा युद्ध करत होते. जेव्हा बलरामदादा तिथे आले, युद्ध थांबलं. दुर्योधनाने येऊन लगेच बलरामदादांना नमस्कार केला. भीमसेनाने पण नमस्कार केला. दोघांसाठी पूज्य होतेच. दुर्योधनाचे तर गुरु होते, त्यांनीही नमस्कार केलाच होता आधीच. आणि मग वंदन केल्यावरती युद्ध तर थांबलं होतं. जेव्हा बलरामदादा तिथे आले त्यावेळेस तिथे युधिष्ठिर पण आला मागोमाग नकुल आला, सहदेव आला, अर्जुन आला आणि त्यांच्या मागोमाग भगवान श्रीकृष्ण पण आले. जिथे पांडव तिथे कृष्ण असणारच ना, त्यामुळे तेही तिथे आले. युधिष्ठिर यांनी बघितलं बलरामदादांना की दोघे जण अत्यंत एकमेकावरती संतापलेले. तेव्हा त्यांनी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला बलरामदादाने. म्हणाले युद्ध करू नका, युद्ध केल्याने काही तुम्हाला मिळणार नाही, यातून तुम्हाला काही मिळणार नाही आहे. मृत्यू फक्त तुम्हाला येईल. इथे इतकी लोक मृत्यू पावली या कुरुक्षेत्रावरती, आता तुम्ही शिल्लक आहात फक्त. कारण हे युद्ध शेवटी झालं. आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचं युद्ध झाल्यावर सर्वात शेवटी भीम आणि दुर्योधनाचं युद्ध झालं. तर तेव्हा इतकी लोक इथे धाराशायी पडलेली आहेत, काही मिळालं नाही कोणाला. तेव्हा तुम्ही युद्ध कशाला करता. बघा तुम्ही दोघे जण तुल्यबळ आहात. दुर्योधनाकडे कदाचित गदा चालवण्याचं कौशल्य थोडंसं अधिक असेल, पण भीमसेनाकडे शक्ती खूप जास्त आहे. त्यामुळे असा विचार केला तर तुम्ही दोघे जण तुल्यबळच आहात. तेव्हा मला असं वाटतं की आपण हे युद्ध करूच नका. त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही आहे. कोणाचा तरी एकाचा मृत्यू येईल एवढं नक्की होईल, पण असा मृत्यू येऊ नये असं मला वाटतं. तेव्हा हे युद्ध तुम्ही थांबवा असा सल्ला बलरामदादाने दिला. सल्ला त्यांनी दिला, दोघांनी काहीच उत्तर दिलं नाही. हो नाही आणि नाही पण. नाही कसं म्हणणार. दुर्योधनाचे तर गुरु होते, त्याला तो नाही म्हणू शकत नव्हता. पण गुरु होते तरी पण त्याला काय इतका विनय नव्हता की गुरूंची आज्ञेचं पालन करावं. गुरूंनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की असं करू नये असं मला वाटतं म्हणलं तरी बस आहे. गुरूंची इच्छा ही आपल्यासाठी आज्ञा आहे. त्यांनी आज्ञा द्यायची गरजच नाही आहे. त्यांची इच्छा आपल्यासाठी आज्ञाच असते. ते म्हणतात फक्त अरे बाळ असं करशील का, खूप चांगलं होईल.
त्यांना माहिती आहे की माझी इच्छा जरी पाळली तरी खूप आहे. मी जर आज्ञा दिली तर हे माझी आज्ञा काय पाळत नाहीत बरेचसे शिष्य. उपदेशात्मक जर आज्ञात्मक जर उपदेश केला तर आपण किती आज्ञा पाळतो त्यांच्या? उपदेश किती पाळू शकतो किंवा पाळतो? नाही पाळत. मग जर मी समजा अशा प्रकारचा मला गुरूंनी उपदेश केला असेल आज्ञात्मक आणि जर मी पाळला नाही तर मला पाप लागेल. आणि म्हणून गुरूंनी उपदेश केला आहे म्हणतो आज्ञात्मक नाही केलं आहे. आपल्याला त्यांनी वेगळ्या प्रकारे केलं आहे. का तर यांना पालन करता येईल की नाही माहीत नाही. हे गृहीत धरून त्यांनी आपल्याला उपदेश केला आहे म्हणून पाप लागत नाही. या ठिकाणी सुद्धा त्याला माहीत होतं की आपले शिष्य आहेत पण आपलं ऐकतील की नाही खात्री नाही. म्हणून त्यांनी फक्त उपदेश केला. म्हणाले मला असं वाटतं की तुम्ही युद्ध करू नका असं नाही सांगितलं. कारण करू नका म्हटलं तर आज्ञा आणि आज्ञेचं पालन जर नाही केलं तर दोष लागणार. म्हणून बलराम दादांनाही तेवढं भान होतं. ते म्हणाले की मला असं वाटतं की आपण हे युद्ध न केलं तर बरं होईल. कारण यामध्ये काहीही आपल्याला मिळणार नाही. व्यर्थ युद्ध आहे. दोघांनी शांतपणे ऐकलं पण काही उत्तर दिलं नाही. बलराम दादांनी बघितलं एकंदर नूर काय आहे रागरंग बघितलं. ते म्हणाले तुम्हाला काय सांगून काय होणार नाही मला दिसतंच आहे. तेव्हा आता मी येतो. मी काय इथे थांबत नाही. तुमचं गदा युद्ध बघायची मला काही इच्छा नाही आहे. कदाचित तुमचं प्रारब्धच असं असेल म्हणून तुम्हाला अशी दुर्बुद्धी होती. मी सांगून पण तुम्ही माझं ऐकत नाही. पण मला याचा राग नाही आहे. तेव्हा तुम्हाला काय हवं ते करा. मी इथून काढता पाय घेतो आहे. म्हणून बलराम दादा तिथून निघाले आणि सरळ नैमिषारण्यामध्ये परत गेले. नैमिषारण्यामध्ये जेव्हा पोहोचले त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी होते जे अनेक प्रकारचे यज्ञ आणि याग करत होते. अर्थात तिथे गेल्यावर त्यांनी तिथल्या सर्व ऋषीमुनींना नमस्कार केला आणि म्हणाले आता तुम्ही जे काही यज्ञ याग करता त्यात मला पण सामील करून घ्या. कारण माझ्या हातून अनेक गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत. ऋषीमुनींना आनंद झाला. ते म्हणाले अहो तुम्ही तर योगेश्वर आहात. तुम्ही इथे आला हा आमच्यासाठी भाग्याचा भाग आहे. तेव्हा तुम्ही जरूर येऊन बसा. यज्ञ पण तुमचाच आहे. तुम्ही आणि भगवंत वेगळे नाही आहेत. तेव्हा तुम्ही जरूर येऊन बसा. आणि मग हे सगळे जे आहेत ते ऋषीमुनी तिथे जमा झाले आणि त्यांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले आणि त्या सगळ्या यज्ञामध्ये बलरामदादांनी सहभाग घेतला. हा सगळा सहभाग त्यांनी घेतला आणि म्हणाले अजून मी काय करू ते सांगा. ते म्हणाले आता तुम्हाला काय करायची गरज आहे असं मला वाटत नाही आहे. तरी पण परत एकदा बलरामदादांनी स्नान केलं आणि आपल्या पत्नीला बोलवलं आणि पत्नीसह परत एकदा स्नान केलं आणि एक अतिशय मोठा असा यज्ञ केला. तो यज्ञ संपन्न झाल्यावर त्यांनी तिथे असलेल्या सर्व ऋषीमुनींना अनेक गोष्टी दान केल्या. ज्याला जे हवं ते त्यांनी सगळं दान केलं. म्हणजे तुम्हाला काय इच्छा आहे ती सांगा. आणि सगळ्या वस्तूंचं त्यांनी दान केलं. आणि अशा प्रकारे दान केल्यावरती अर्थात त्यांना जो काही दोष लागला होता त्या दोषाचं प्रायश्चित्त या ठिकाणी घडलं होतं यात शंकाच नाही आहे. ऋषीमुनी म्हणाले की भगवंता आपण खरोखर धन्य आहात. खरं पाहिलं तर आपल्याला प्रायश्चित्त घ्यायची गरज तशी तर नव्हती. परंतु आपण हे कठीणातलं कठीण प्रायश्चित्त घेतलं आणि लोकांना दाखवून दिलं की असं वागायला पाहिजे. हा आम्हाला हे सांगतानाही कसं तरी वाटलं परंतु खरोखर आपण धन्य आहात. अशा प्रकारे ऋषीमुनीनेच त्याला नमस्कार केला. आणि अशा प्रकारे बलरामदादांनी ही जी काही हत्या त्यांच्या हातून घडली होती त्या हत्येसाठी अशा प्रकारे प्रायश्चित्त घेतलं. प्रायश्चित्त घेत असतानाच त्यांनी अर्थात या एका राक्षसाचा पण उद्धार केला. अशा प्रकारे भगवंताच्या हातून ही गोष्ट घडली. या अध्यायामध्ये त्यांनी शेवटी असं सांगितलं आहे की भगवान बलरामांच्या सुद्धा कथा आहेत भागवतामध्ये. जास्त कृष्णाच्या आहेत. परंतु जसं ऋषींनीच म्हणलं आहे भागवतामध्ये की बलराम आणि कृष्ण याच्यामध्ये लहान आणि मोठा असा काही भेद नाही आहे. जेव्हा यांच्या हातून हत्या घडली तेव्हाच ते म्हणाले की आपण योगेश्वर आहात. बलरामांना सुद्धा म्हणाले की आपण योगेश्वर आहात. आपल्याला वेदसुद्धा आज्ञा देऊ शकत नाहीत. जसं कृष्णाला देऊ शकत नाही बलरामाला पण देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आपल्याला काय सांगू असं त्यांनी बलरामदादांच्या बाबतीत पण उद्गार काढलेत. आणि म्हणून भागवतामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा जो अध्याय आहे हा विशिष्ट अध्याय ज्याच्यामध्ये बलरामदादांच्या काही कथा आणि त्यांच्या काही गोष्टी आहेत
हा अध्यायसुद्धा जर आपण वाचलात मनपूर्वक, ऐकलात मनपूर्वक, सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करा, अशा ज्या गोष्टी आपण केल्यात, तर अशी व्यक्ती जी आहे ती भगवंताला प्रिय होते असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी त्याचं फळ आहे, काही ना काहीतरी त्याची फलश्रुती आहे. अर्थात फलश्रुती काय आहे हे न वाचता आपण आपलं कर्म केलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. याचा दुसरा अर्थ असाही म्हणू शकतो की तुम्ही कर्म केले की तुम्हाला फळ मिळणारच आहे. अध्याय वाचण्यापूर्वी आपल्याला त्याची फलश्रुती माहीत नव्हती, फलश्रुती शेवटी आहे. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. आणि अर्थात चांगल्या कर्माचं चांगलं फळच मिळणार, यात शंका नाही आहे. म्हणून भागवताचा पूर्ण ग्रंथच हा जो आहे ना, हा पूर्ण ग्रंथ आपण वाचत राहिलं पाहिजे, श्रवण करत राहिलं पाहिजे, सांगत राहिलं पाहिजे. पुण्य किती असेल माहीत नाही, पुण्याची गणना कोण करी, हे जे म्हणलं ज्ञानेश्वर माऊलींचे 1000 पटीने सत्य आहे. की असं जर आपण जर बघायला गेलं तर ह्याच्यात इतकं पुण्य आहे या ग्रंथामध्ये, कारण प्रत्यक्ष भगवंताने याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणल्यावरती काय की हा ग्रंथ वाचायची इच्छा झाली तरी पाप नष्ट होतं, असं भगवंतानेच म्हणलं. मग असा पवित्र ग्रंथामध्ये अजून इतक्या फलश्रुती आहेत, म्हणजे बघा किती पुण्यमय ग्रंथ आपण आज हा वाचतो आहोत, ऐकतो आहोत. किती कृपा आहे आपल्यावरती. याच्यापेक्षा कृपा अजून काय पाहिजे आपल्याला, की भगवंताचे हे सगळे ग्रंथ आम्ही ऐकतोय. बघा, मला कौतुक वाटतं ऐकणाऱ्या लोकांचं खरोखर. ती नियमाने ऐकता तुम्ही सगळे. खूप कठीण गोष्ट आहे, कारण समोर दिसत काही नाही आहे. आपण अनेकदा जेव्हा बसतो तेव्हा आपल्यासमोर काहीतरी दिसत असतं. मग तो टी व्हीवरचा चित्रपट असेल, एखादी बातमी असेल, बघत असतो आपण आणि जोडीला ऐकतो. दृक्श्राव्य आपण करतो. श्रवण केवळ करणं हल्लीच्या जमान्यात कठीण आहे, नाही का? इतक्या गोष्टी कुठे चांगल्या राहिल्यात की फक्त ऐकून मजा येईल. परंतु असं असतानासुद्धा आपण सगळी लोक, इतकी लोक नियमाने भागवत ऐकतात. किती मोठं पुण्याचं काम आपण करतात. भरपूर पुण्य आपल्याला मिळते, ह्यात शंकाच नाही आहे. पुण्य देणारे भगवंत आहेत, महाराज आहेत, ते तर देणारच आहेत. परंतु जेव्हा जेव्हा हे वाचायचं आणि सांगायचा प्रसंग येतो तेव्हा मला मनात हेच होतं की किती लोक मनपूर्वक ऐकत आहेत, नियमाने ऐकतात. मला खरंच सगळ्यांचं कौतुक वाटतं की आपण एकमेकाला बघत पण नाही आहोत, पण तुम्ही ते तितक्याच आनंदाने ऐकता. ह्याच्यापेक्षा कृपा अजून काय पाहिजे. सर्वात मोठी कृपा हीच आहे की भगवंताच्या या सगळ्या गोष्टी आपण ऐकू शकतो, आपल्याला ऐकायला आवडतात आणि भक्तीने आणि श्रद्धेने आम्ही ऐकतो. आणि अशा माणसाला फलश्रुती ही मिळणारच. याच्यावरच फलश्रुतीचं खरं फळ अवलंबून आहे की तुमची श्रद्धा किती आहे, तुमची भक्ती किती, याच्यावरती फलश्रुतीचं फळ किती टक्के मिळणार हे अवलंबून आहे. फळ मिळणारच आहे, फक्त किती मिळणार हे आपल्यावरती अवलंबून आहे. अशा प्रकारे या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारे भगवंताला अशा व्यक्ती ज्या या सगळ्या ऐकतात त्यांना तो भगवंताला प्रिय होतो, असं त्यांनी म्हटलं आहे. असा हा एक सुंदर अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या माझ्या आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या सेवेसंदर्भात